मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांची शहरी व औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। शिरसाट साहेब आपल्या बरोबर आहेत। चेहऱ्यावरती हसू दिसतंय, काय सांगाल? शिंदे साहेबांनी आज माझ्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे। मंत्रिपदाची जरी अपेक्षा होती आणि एक लक्षात घ्या, शिंदे साहेब मला 100% मंत्रीच करणार होते, परंतु तरी राजकीय काही अडचणी असतात आणि ते आपण समजून घेतले पाहिजे। नेत्याची अडचणी आणि कार्यकर्त्याची अडचणी हे एकमेकांनी जर समजून घेतल्या तर गाडी सुरळीत चालते। आणि आज त्याचा परिणाम असा झाला की शिंदे साहेबांनी मला सिडकोच्या अध्यक्षपदी निवड केलेली। मोठं खातं आहे, मंत्रिपदाचा दर्जा आहे आणि काम करायला वाव आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या खांद्याला खांदा लावून आता काम करायचं, हे एवढं माझं ध्येय राहील। मंत्रिपद जरी दिलं नसलं तर ह्या महामंडळाच्या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचाच दर्जा असल्याचंही सांगितलं जातं। हो, दर्जा आहे, मंत्रिपदाच्या सर्व सुविधा आहेत, कॅबिनेट मंत्रीचे सर्व अधिकार मला प्राप्त आहेत, म्हणून ह्या मंडळाचा अधिकार, अध्यक्षाचा अधिकार एवढा मोठा आहे, तो सर्व निर्णय घ्यायची क्षमता त्या अध्यक्षात असते। म्हणून योग्य निर्णय, लोकांना अडचणीचं ठरू नये, किचकट ठरणाऱ्या अटी जे जाचक अटी असतील त्याला रिमूव्ह करणे हे माझं काम राहील आणि सर्वसाधारण माणसाला दिलासा कसा मिळेल त्याकडे माझं लक्ष राहील। आता अध्यक्षपदी निवड झाली आहे, सिडकोसाठी काय काय करणार आहात आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही पदभार कधी स्वीकारणार आहात? मी पदभार गुरुवारी 4 वाजता आमची बोर्ड मीटिंग लावलेली आहे, त्या बोर्ड मीटिंगमध्येच मी तो पदभार स्वीकारणार आहे। आणि हे नवी मुंबई असेल, त्या भागचा विमानतळाचा विस्तार असेल, हा सगळा जो परिसर आहे सर्वात जास्त डेव्हलप होणारा, त्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याचा प्रयत्न राहील। अनेक लोकांची अडचणी आहेत सिडकोमध्ये, अनेक कामं काही वेळा थांबल्या जातात किंवा काही अडचणी येत असतील तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी निश्चित आठवड्यातला एक दिवस सर्वसामान्यासाठी म्हणून तो सुद्धा एक ठराविक टाईम त्या लोकांना देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल। इकडे ही निवड झालेली आहे, मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात आज टीका केलेली आहे। तुम्ही म्हणालात की निष्ठा वगैरे काही नाही, निष्ठा तुमच्यासाठी विष्ठा झालेली आहे, तुमच्या तोंडातून आता फक्त विष्ठा बाहेर येते। नेमकं मग काय चुकीचं काय बोललो? जे शिवसेना प्रमुखांनी शिकवले त्या चालीवर तुम्ही कुठं आहात, त्या लाईनवर कुठं आहात? तो संजय राऊत तर शरद पवारचा राहुल गांधीचं गुणगान गातोय, ज्यांच्यावर आयुष्यभर शिवसेना प्रमुखांनी टीका केली त्यांचे गुणगान गाता तुम्ही, आणि त्यांच्याबरोबर आघाडीबरोबर एवढे काही फरफटत चाललेत, तर मूळ बाळासाहेबांचे विचार कुठे गेले? अहो, तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा जेव्हा फडकवला गेला, बाळासाहेब असते तर काय केलं असतं? म्हणून ते निष्ठेविष्ठेचे गप्पा आम्हाला नका सांगू। निष्ठा आम्ही टिकून ठेवलेली आहे आणि त्या निष्ठेवरच आम्ही पुढची वाटचाल करतोय। कुणाला काय मिंदे किंवा गद्दार वगैरे असं म्हणल्याने होत नसतं। या 2.5 वर्षाचा कालावधी मध्ये जे काम शिंदे साहेबांनी केलं आहे, जे शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होतं, त्या कामाची गती त्यांनी दिलेली आहे। म्हणून आज जर पाहिलं तर आता हे सर्व सर्वे वगैरे चाललेत ना, याच्यामध्ये मुख्यमंत्रीची चॉईस सर्वसामान्याची 1 नंबर चॉईस दिलेली ते एकनाथ शिंदे साहेबाला। 2.5 वर्षापूर्वी 4 त्यांना मार्क मिळाले होते, आज ते 41 वर गेलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, लोकांनी हे कामाचा त्यांचं जे पावती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण तुमच्या तोंडातून निष्ठेऐवजी आता विष्ठा बाहेर पडते, हे तुम्ही उद्धव साहेबांबद्दल बोललात त्याच्यामुळे जास्त नाही, विष्ठा म्हणले मग तुम्ही आम्हाला गद्दार म्हणाला, गाडाल, आम्हाला सर्व करणार, तुमच्यासाठी सर्व माफ, 100 गुन्हे माफ, आणि आम्ही भामटे आहेत का? चोर आहेत आम्ही? हे बघा, आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला तुमच्याबद्दल एकही शब्द काढायचं नाही, आम्ही वाईट बोलणार नाही। आजही मी उद्धव साहेब म्हणतोय, आत्ताही उद्धव साहेब म्हणतोय, आम्ही तुमच्यावर बोलणार नाही। पण तुम्ही एकदमच जर आम्हाला खाली जर ठेचायचाच प्रयत्न करत असाल, मग कुठेतरी आमचाही स्वाभिमान आहे ना, जो शिवसेना प्रमुखांनी शिकवला आहे, मग आम्ही कशाला काय करणार कोणत्या गोष्टीची? म्हणून गिव्ह अँड टेक हे रिलेशन असलं पाहिजे, वातावरण हेल्दी असलं पाहिजे, टीका ते एका पातळीवर केली पाहिजे। एका पातळीवर जर टीका केली ते ॲक्सेप्ट असतं। संजय राऊत बोलतो त्याच लाईनवर जर तुम्ही बोलत असाल तर संजय राऊतमध्ये आणि तुमच्यात फरक काय राहिला? काय संजय राऊतबद्दल रिॲक्शन आहे लोकांच्या? एकदा थोडं सर्वे करा, त्याचा माहिती घ्या, काय बोलतात संजय राऊतबद्दल लोक। मग ती लाईन तुमच्यासाठी नाही आहे ना, तुम्हाला ज्या शिवसेना प्रमुखाचं वंशज मानलं जातं तर तुम्ही त्या लेवलने बोललं पाहिजे, तुमच्या शब्दामध्ये वजन असलं पाहिजे। टोमणे मारणं हा का तुमचा स्वभाव आहे का?
मग एक सहनशीलता असते, त्या सहनशीलतेच्या पुढे जाऊ नये असं आमचं मत आहे. तर होते संजय शिरसाट यांनी अत्यंत स्पष्टपणे पुन्हा एकदा आपण केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केलेला आणि मिळालेल्या अध्यक्षपदाबद्दल आनंदही व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.